जातो मॅचच्या दिशेने पुण्याला सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहेत. चालू असलेली मॅच जर आपण पाहिली तर साईदीप आणि त्रिशिका 11 सफाळे या दोन संघादरम्यान पाहायला मिळत आहेत आणि लगेचच एक पारितोषिक देखील आलाय. तर वायरलेस हेडफोन जे आहेत आपण तिथे देतोय. आपण पाहू शकतायत वायरलेस नेक बँड हेडफोनचे विजेते आहेत आजचे लकी नंबर 205 आणि दीपक यांना ते वायरलेस नेक बँड हेडफोन आहेत ते स्पॉट पॉइंट जो आपला आहे तिथून तुम्ही त्या हॉटेल्समध्ये जाऊन 99 रुपयाचं किमतीचं खा आणि तिथून आपल्यासाठी ते खास करून ड्रॉ आहे तो बरोबर रात्री या मैदानावरती काढला जातोय. तर अभिनंदन आणि जाऊयात पुन्हा त्या पुढच्या मॅचच्या दिशेने जिथे पारितोषिक आहेत प्रणय पाटील यांच्यासाठी आमदार चषकाचे आयोजक अल्पेजी भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 500 रुपयाचं. परंतु ते मैदान ओव्हरसाठी आपण पाहिल्यात. इथून हा चेंडू जर आपण पाहिला तर इथून मात्र पाहायला मिळतात धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेला. धावफलकावरती धावा 1 आहेत आणि पुण्यात विजय पाटील सर आमच्या साथीने जॉईन आहेत. आपलं सहर्ष स्वागत या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगीच्या मैदानावरती जिथे आपण पाहतात पाटील परिवाराची ही मानाची स्पर्धा आहे. देवसाई संघ आपण बघितला धनंजय प्रथम फलंदाजी करतोय तर त्रिशिका 11 सफाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ कशा प्रकारे होईल. पुढचा चेंडू हो यावेळी बघा अपील केला जातोय मात्र आपण बघितलं सिंगल पूर्ण केले गेले. सिंगलच्या साह्याने आपण बघितलं तर धावसंख्या पुढे जाते. धावसंख्येकडे पाहिलं तर आता धावसंख्या झाली ती म्हणजे 2 धावा. साहिबीचा संघ 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती आपण एक धोनी आणि अतिश 2 फलंदाज मैदानावरती आहेत. आपण पाहायचं एक गडी बाद झालाय साईदीप संघाचा दीपसाई संघाचा. हो चांगला चेंडू होता यावेळी सन्मान केलाय टप्प्यावरती गोलंदाजी मॅरिटवरती गोलंदाजी मात्र यावेळी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाची. चांगला खेळ आणि पारितोषिक तेच आहेत. पुन्हा एकदा हॅट्रिक विकेट जर कुठल्याही गोलंदाजाने घेतले सफाल्याच्या तर त्रिशिका 11 सफाले संघासाठी आमदार चषकाचे आयोजक सफाले परिसरातील तो आमदार चषक होतो. त्या आमदार चषकाचे आयोजक आपल्या सर्वांचे लाडके अल्पेशदा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला चेंडूला मात्र आपण पाहता क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलात. 1 रन तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही होणार. सिंगल मात्र येताना पाहायला मिळत आहेत आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर विजय पाटील सर तिथून धावसंख्येचा मात्र वेग आहे तो आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल धावसंख्या आपण सध्याच्या घडीला पाहू शकतायत जाऊन पोहोचते ती मात्र फक्त आणि फक्त 3 धावा. एक चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक त्यासाठी झालेले आहेत की एक चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल यासाठीच प्रेक्षक वर्ग मैदानावरती आपण उपस्थित होताना पाहत आहेत. परंतु पहिल्या षटकामध्ये आलेल्या 3 धावा या मॅच मध्ये साईदीप संघाला करायचं आहे पुण्याचा कमबॅक. नक्कीच 3 धावा आपण बघितल्या फक्त आल्यात आणि या ज्या प्रकारचा आधीचा सामना झाला त्या प्रकारचा सामना आपल्याला पाहायला मिळणार नाही. नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांची पण इच्छा आहे. त्याच्या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर काही मजा आली नाही आहे. परंतु आता इथे धावा होत नाही आहेत. धावा कराव्या लागतील कारण आधी गणेशपुरी संघ आपण बघितला परी 11 त्यांनी धावा केल्या. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते परंतु तुम्हाला गॅपमध्ये खेळावं लागेल. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर हार्दिक यांना आपण पाहताय चिखलपाडा संघासाठी आपण ज्या खेळाडूला खेळताना पाहिलंय मेडन ओव्हर साठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. जावेद मैदानाच्या दिशेने पहिला चेंडू मध्ये कळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. मनोज मन्यांना आपण पाहतात वेगाने चेंडूवरती आलात. तितकीच चांगली फेक मनोज मना यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विठ्ठलवाडीचे सुपुत्र आपण मना यांना पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करत असताना धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 1 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 4. चांगले क्रिकेट मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या धावफलकावरती 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्यात. नेक्स्ट मॅच असेल मैदानावरती जय साई त्याच्या जोडीला असेल नाम्या बॉईज मोरेगावच्या संघाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी कॅप्टन या बॅकफुटला गळे हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू मात्र आपण पाहतात निघून जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नाही होणार प्रयत्न 1च धावेत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर हितांशु पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत
त्या मात्र 5. 5 रन ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 बॉल आहेत, ते 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले आहेत. चांगलं क्रिकेट या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहत आहेत आणि प्रत्येकाचं स्वप्न राहिलं आहे की नारंगीच्या मैदानावरती खेळावं. आज मिनी स्टेडियम जरी आपण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही हे नारंगीचं मैदान. फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅटने खेळलाय, बॉल हवेमध्ये भरपूर काळ राहिला, झेल टिपली जात आहेत. फलंदाज मात्र तंबूच्या आसराला पडतील आणि सेलिब्रेशन दीपेश मथाणेचे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून टिपला गेलेला झेल, फलंदाज ब्रेक थ्रू गॉन. स्कोर किती झाला? 5 धावा फक्त आपल्याला धावपल करती पाहायला मिळत आहेत. हो, शॉर्ट पिच चेंडू होता यावेळी आपण बघितलं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय. त्रिशिका 11 सफाळे हा संघ थोडासा वरचढ आपल्याला पाहायला मिळतो यावेळी. दीपसाई संघ आपण बघितलं तर थोडासा बॅकफुटला आहे, इथून 1-2 मोठे फटके येणे फार जरुरी आहे. परंतु आपण बघितलं गोलंदाज काय प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळले, जबरदस्त कामगिरी. शॉर्ट पिच चेंडू होता यावेळी, चेंडू हवेत आहे, सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. डायरेक्ट थ्रो आपण बघितला स्टंपवर लागलाय, एक धाव सिंगल पूर्ण केली गेली. सिंगलच्या माध्यमातून आता धावांची गती वाढते, परंतु सिंगल डबल पेक्षा तुम्हाला मोठे फटके खेळावे लागेल, कारण कमीत कमी 3 षटकामध्ये 25 धावा जर झाल्या नाही तर दबाव तुमच्या गोलंदाजावरती असणार आहे. कारण आधीचा सामना आपण पाहिला, जवळजवळ 41 धावा कुठल्या गेल्या आणि कळंब संघ आपण बघितला तर मोठ्या फरकाने पराभूत झाला. कारण ज्यावेळी तुमच्याकडे धावा असतात त्यावेळी तुमच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो आणि ज्यावेळी धावा कमी असतात तेव्हा गोलंदाज दबावाखाली असतो. यावेळी खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र भिरकावलाय, हो यावेळी चुकी नाही आहे आणि यावेळी प्रणय यांच्या माध्यमातून, प्रणय पाटीलच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. प्रणय पाटील चाफेवाडी चषक देखील त्यांची एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. भव्य दिव्य लाख मोलाची स्पर्धा सफाळे परिसरामध्ये असणार आहे. त्यानंतर शिवनेरी चषक त्या विराथन नांदगडीपाडा बुद्रुकच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर नुकताच ज्या स्पर्धेचा आपण पाहतात बोलबाला आहे, रॉकी ग्रुप चषक 11 दिवसाचा तो क्रिकेटचा वर्ल्ड कप अगदी त्या विटीलांचा म्हटला जातो, तो देखील आपल्या भेटीला येतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर आमदार चषक या वर्षामध्ये आपल्या भेटीला येत आहेत. परंतु शिवनेरी चषक विजय सर एक मोठी गोष्ट आहे की ती स्पर्धा डे आणि नाईट त्या स्पर्धेचं कव्हरेज आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती स्पर्धा आपल्या भेटीला येतात. चाफेवाडी चषक आपल्या भेटीला येतोय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर श्री भेंडूबाबा चषक दातिवरेच्या मैदानावरती 1 लाखाची स्पर्धा आहेत. म्हणजे भरपूर मोठ्या स्पर्धा सफाळे परिसरामध्ये. सफाळे वेस्ट आहे ना, ते वेस्ट नेहमीच बिझी राहिले आहेत आणि बिझी का राहिले आहेत तर क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या भरपूर साऱ्या मॅचेस त्या वेस्ट सफाळेच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. नक्कीच, नो डाऊट. आपण बघितलं तर सफाळ्याच्या परिसरामध्ये सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि क्रिकेटचा महासंग्रामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे विठ्ठलवाडी, आपण बघितलं तर मनोज पाटील. बापा मोरिया संघाकडून नेहमी आपण त्याला पाहत असतो आणि तोच खेळाडू गेल्या वर्षी आमदार चषकात मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा ठरला होता. मनोज पाटील उर्फ मन्या या नावाने खूप प्रचलित आहे. हो, यावेळी बघितलं कव्हरच्या वरून सुंदर फटका, 2 खेळाडूच्या मधून चेंडू जातोय का सीमारेषा पार आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. सुंदर फटका पाहिलं. मनोज पाटील मन्या आहेत, परंतु मन्याच्या विरुद्ध काय करायला हवं तर एक्स्ट्रा कव्हर राखायचं. पहिला बॉलला लेन पाहिली आणि त्यानंतर बॉलला मात्र गॅप मध्ये एक्झिक्युशन करत असताना चेंडू मात्र सीमारेषा पार गेलात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या
तर संघाच्या धावा मात्र वाढल्या गेल्यात आणि जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा आपण पाहिलं 10 रन ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. धावा जमवायच्या आहेत, बनवायच्या आहेत, मेहनत तुम्हाला करायची आहेत. पुण्यात आपण पाहिलं इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. आता 1 रन कंप्लीट, दुसरा रनचा प्रयत्न. हार्दिक यांना आपण पाहिलं, चिखलपाडाचे खेळाडू, 2 धावा मिळाल्या, 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली. तर धाव फलकावरती वाढले गेल्यात आणि विजय पाटील सर जाऊन पोहोचतात ते मात्र 12. नक्कीच 12 धावा. बघा आपण बघितलं धावा होत नव्हत्या, शेवटच्या षटकात धावा होत आहेत हे पाहणं फार जरुरी आहे. आणि या धावामधला एखादा षटकार चौकार अजून येणं जरुरी आहे. 20, 22, 25 पर्यंत पोहोचेल का ह्याच्यावरती लक्ष, कारण पहिल्या 2 षटकात धावा आलेल्या नाही आहेत. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिलाय चेंडू, धावा होत नाही आहेत. 2 चेंडूवरती धावा आल्या, चौकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या, 6 धावा आल्या. परंतु आता उरलेले चेंडू किती आहे तेही पाहणं फार जरुरी आहे, कारण येणाऱ्या चेंडूवरती मनोज पाटील यांच्यावरती हमला होईल का, कारण एक नामांकित खेळाडू आहे मनोज पाटील. नेक्स्ट मॅच साठी कॅप्टनना विनंती असेल जय साई, चला या टॉस साठी कळण्याचा प्रयत्न. परंतु तिथून आपण पाहिलं तर मनोज पाटील मना यांचा क्लास पुन्हा पाहायला मिळतात. अचूक लेंथवरती गोलंदाजी, अंपायर्स लेग बायचा इशारा करतायत आणि लेग बायच्या स्वरूपाने आपण धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 13. नेक्स्ट मॅच साठी कॅप्टनना विनंती, कॅप्टन चला टॉस साठी या. एका बाजूला जयसाई आणि त्याच्या विरुद्ध असेल नामे बॉईज मोरेगाव. या 2 संघादरम्यान आपण करणार आहोत टॉस. त्यानंतर मॅच होईल मायशा 11 दादर आणि त्यांच्या विरुद्ध असेल स्टुडंट 11 विरार. हा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो मॅच केस 7व्या नंबरची, म्हणजे जवळपास आपण पाहिलं तर ती 7वी मॅच असणार. सेकंड राऊंड मधील एकूण 14 संघ आपण पाहिलेत. 15व्या संघाला बाय देण्यात आली होती. आजच्या दिवसामध्ये 29 संघ आहेत ते या मैदानावरती खेळले गेले आहेत. विजय पाटील सर. नक्कीच चांगली माहिती आपण बघितली, धनंजय पाटील यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, कारण 4थ्या दिवसाचं क्रिकेट आपण पाहतोय. खूप सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय, भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मन्या यावेळी खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती हमला केलाय, मात्र तिथे खेळाडू आहे आणि यावेळी चुकीला माफी नाही. चुकी होते यावेळी नाही होत आणि झेल पकडला गेलाय. यावेळी आपण बघितलं तर मोठा गडी बाद होतोय. आता मात्र शेवटचे काही चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण बघितली तर लिमिटेशन आहे, परंतु काहीतरी आधीच्या 2 षटकात जर धावा आल्या असतात तर या संघाला आपल्याला काहीतरी चांगलं पाहायला मिळालं असतं, परंतु धावा उशिराने येण्याचा प्रयत्न केला गेला. षटक क्रमांक 3 आणि काहीतरी आपण बघितलं तर शेवटचे 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा बघितलं तर आपण धावून थांबल्या, त्यामध्ये जवळजवळ 13 या धावसंख्येवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती काय षटकार, चौकार, सिंगल, डबल काय येईल हे पाहणं फार जरुरी आहे. मनोज पाटील पुन्हा एकदा आपला क्लास, आपला दर्जा दाखवत असताना यावेळी पाहायला मिळतोय. सपाळ्या परिसरातून खूप वेगाने हा खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये पुढे आला आणि खूप चांगल्या खेळी याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गेल्या वर्षी आमदार चषकात मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. बाप्पा मोरिया या संघाकडून सातत्याने चांगलं क्रिकेट मनोज पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी बघा चांगला चेंडू आणि यावेळी बघितलं तर जवळजवळ इनिंग संपते आणि फक्त 14 धावाचं एक छोटं आव्हान ठेवलं गेलंय आणि हे 14 धावाचं आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतील यासाठी आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. पहा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आपण पाहतात प्रेझेंट NCC चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट टुर्नामेंट लीग मॅच आपण संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. मंगळवार दिनांक 6/2/2024 रोजी ऑल इंडियाचे आपण पाहिलं तर जवळपास 4 संघ खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर बुधवार दिनांक 7/2/2024 रोजी ऑल इंडियामधून आपण 4 टीम पाहणार आहोत. प्रवेश फी 1 लाख आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर 5,25,000 रुपये आपण पाहतात व आकर्षक चषक असणार आहेत. द्वितीय पारितोषिक 3,25,000 रुपये व आकर्षक चषक आपण पाहणार आहोत. ही स्पर्धा जर पाहिली तर दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपण या मैदानावरती पाहणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या फॉर्मॅटच्या दिशेने गेलो तर रविवारी 4/2
24 रोजी बाहेरील एक गाव एक संघ आहेत जे 8 संघ पाहायला मिळतील. सोमवार दिनांक 5/2/2024 रोजी वसई तालुक्याचे एक गाव एक संघ जे आहेत ते 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि गुरुवार दिनांक 8/2/2024 रोजी वसई तालुक्याचे 8 संघ आपल्याला एक गाव एकचे पाहायला मिळतील. ज्यांच्यासाठी प्रवेश फी आहे 12,000. मॅन ऑफ दी सिरीज साठी आपण बायसिकल पाहत आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर 1,25,025, द्वितीय पारितोषिक 65,025 आणि तृतीय पारितोषिक असणार आहेत 32,025. परंतु ज्या दिवशी ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट टुर्नामेंट आहेत त्याच दिवशी सकाळी आगरी कोली 40 मास्टर चषक आहेत. तो मंगळवार दिनांक 6/2/2024 रोजी नॉक आउटच्या 4 मॅचेस आहेत त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत ज्या सकाळी बरोबर खेळल्या जाणार आहेत. बुधवारी 7 तारखेला पुन्हा एकदा नॉकआउटच्या 4 मॅच आहेत त्या खेळल्या जाणार आहेत. कारण की आपला वेळ आहे तो शेड्यूल बघून आपण सकाळी आणि दुपारी ज्या मॅचेस आहेत ते खेळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर त्याचं पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक आगरी कोली 40+ मास्टर चषकाचं पारितोषिक आहेत 50,000 व 25 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 25 व आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तिथे देखील आपण पाहिलं तर प्रवेश फी 10,000 आहेत आणि बायसिकल आहेत ती बायसिकल पुण्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर गुरुवार दिनांक 1/2/2024 रोजी वैतरणा विभाग यांना प्राधान्य दिलं गेलं आहे आणि वैतरणा गट ए चे संघ आपल्याला पाहायला मिळतील 10 संघ आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 2 तारखेला वैतरणा गट बी 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील. शनिवार 3/2/2024 चंदनसर विभागाचे 10 संघ असणार आहेत. त्यांच्यासाठी प्रवेश फी आहे 5,000. मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्यासाठी बायसिकल असेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 50,025, द्वितीय पारितोषिक 25,025, तृतीय पारितोषिक 15,025. मैजी मांगेला, शांतारामजी गरत, योगेशजी गरत, दिनेशजी मांगेला यांच्याशी आपण संपर्क साधू शकतात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगीचं ऐतिहासिक मैदान आपण पाहतायत जे विरार परिसरामध्ये आहेत, वसई तालुक्यामध्ये आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये आहेत आणि राज्य आपलं पाहिलं तर महाराष्ट्र भारतातील अग्रगण्याची स्पर्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती काहीच दिवसानंतर आपल्या भेटीला येत आहेत. जाऊयात माझ्या दिशेने त्रिशिका 11 सफाळेचा संघ मैदानावरती रेडी. कुठला गेले चेंडूला कळला पाठीमागच्या दिशेने कुठलाही खेळाडू नाही. चेंडू मात्र वेगाने होईल आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतात धावा 4, दर्जेदार 4 चौकार. एक पारितोषिक आलाय 10 धावा जर बनवल्या मनोज बबलू याने तर मन्या किनी, रोहित किनी आणि मन्या किनी आणि रोहित किनी याच्यासाठी आपण पाहिलं तर हे 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेट किपर चुकल्यात. बॉल चढलाय सरळ सीमारेषा पार. पंचांचा सिग्नल 22 आणि 22च्या स्वरूपाने मिळत आहेत आणखीन धावा 4 चौकार. मन्या पॅकर्स यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. बबलूनं जर 10 धावा बनवल्या तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच अल्पेश भोईर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर ते पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आहेत त्या मात्र 8. टार्गेट सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 14 आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. टार्गेट आपण पाहिलं तर 14चा टार्गेट आहे. धावसंख्या 9. आमचे मित्र अमर पाटील यांचं आगमन होतं. अमर आपलं स्वागत असेल. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. हवेमध्ये कळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागच्या दिशेने कळला. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. कुठलाच खेळू नाही तिथे. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. आणखीन एक सुंदर फटका बबलू यांच्या बॅटमधून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आता खरी रंगत असणार आहेत कारण की 2 धावा जर बबलू याने घेतल्या तर मन्या पॅकर्स आणि अल्पेश भोईर यांच्या माध्यमातून 500 आहेत. 500 आहेत. पाहूया 2 धाब्यांसाठी जात आहेत का. कळण्याचा प्रयत्न स्वीप करायचा होता तिथे मात्र आपण पाहिले तर एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतात. सिंगल मात्र घेतली जात आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर एकूण धावा संघाच्या जाऊन पोहोचतात आणि हा मॅच मैदानावरती इथे आपण पाहिलं तर समाप्त होतोय. सामना जिंकलाय त्रिशिका 11 सफाळा संघानं. 14 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या आहेत. अभिनंदन असतात. कॉंग्रॅच्युलेशन त्रिशिका 11 सफाले अँड हार्ड लक मैदानाच्या आतमध्ये टीम साईदीप
आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. नेक्स्ट मॅच मैदानावरती सुरू होईल. जयसाई आणि नाम्या बॉईज मोरेगाव या संघादरम्यान मॅचला सुरुवात होईल. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील मिस्टर झैरभाई. पापडीचा एक बुलंद आवाज आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स. एक स्कोरर आहे, स्कोररला पाठवा वरती विनंती आहेत. स्कोरिंग करण्यासाठी स्कोरर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वरती पाठवून द्यायचं आहे. महेश गुप्ता नाही तर पार्थ विनंती आपण स्कोरिंगसाठी यावं.